हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचे रेखाज किचन अँड मचमोरमध्ये स्वागत आहे. साहित्य बघून तुम्हाला कळलेच असेल की आज आपण दुधी हलवा बनवतो आहे. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे इथे मी दुधी घेतलं आहे, अर्धा किलो आहे, आणि दूध घेतलेलं आहे 1.5 कप. साईसकट दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट मिल्क आहे. आणि दुधाची पावडर, मिल्क पावडर घेतलेली आहे 60 ग्रॅम. साखर घेतलेली आहे मी 250 ग्रॅम. आणि थोडे ड्रायफ्रूट्सचे काप घेतलेले आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे लागणारी वेलची पावडर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे दुधी धुवून त्याचे मी 3 तुकडे करून घेत आहे, म्हणजे तो किसायला मला सोपा जाईल. आणि दुधी किसण्यापूर्वी त्याची सालं काढून घ्यावी. दुधी कोवळा बघून घ्यावा, म्हणजे त्याचा मधला पोर्शनही आपल्याला वापरता येतो, म्हणजे बिया काढाव्या लागत नाहीत त्याच्या. तर इथे दुधीची वरची सालं तुम्ही सोलण्याने काढून घ्या. आणि दुधी जो आहे तो एका मीडियम किसणीने किसून घ्यायचा आहे. आता दुधी किसण्यापूर्वी तुम्ही काय करा, तर कढई तापत ठेवा आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 टेबलस्पून तूप घालून घ्या. ते तूप तापेपर्यंत आपला दुधी किसून होतं. ते दूध किसायला जास्त वेळ लागत नाही. आणि मग तूप तापेपर्यंत तो तसाच पडून राहिला तर तो किस काळा पडतो. म्हणून आपण तूप पहिले तापत ठेवायचे. दुधी किसून झालेले आहे पूर्ण, आणि तुम्ही पाहू शकता हा कसा पूर्ण हिरवा आहे. आता तो हाताने पिळून घ्या, आणि तो पूर्ण दुधी हाताने पिळून घ्या. आणि त्यातलं पाणी आहे उरलेलं ते तुम्ही हवं तर चपाती किंवा भाकरीचं पीठ मळतेवेळी यूज करू शकता. इथे आता आपलं तूप पण छानपैकी तापलेलं आहे. आता त्यामध्ये हा किस टाकून घ्या. आणि त्या तुपावर तो छानपैकी 1-2 मिनटे चांगला परतून घ्या. किस छान परतून झालेला आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून तो शिजू द्या. गॅस इथे मी मंद करत आहे. बाजूला मी दूध पण तापत ठेवलेलं आहे. आता आपण एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेऊन त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करणार आहोत. ड्रायफ्रूट्स फ्राय केले की त्याची चव चांगली येते. रंग बदलेपर्यंत हे ड्रायफ्रूट्सचे काप आहे ते परतून घेऊया. आपले ड्रायफ्रूट छान परतून झालेले आहे. ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे आपला केस पण छान शिजलेला आहे, मऊ झालेला आहे. त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आता जे दूध तापवलेलं आहे त्यातलं आपण दूध ह्याच्यामध्ये ओतूया. थोडं दूध तुम्ही शिल्लक ठेवा, ते मी तुम्हाला दाखवते कशासाठी ठेवलेत. या दुधामध्ये छान तो मिक्स करून घ्या. एकजीव होईपर्यंत परतत राहा. हा किस जो आहे तो आपल्याला ते दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. दुधी शिजतो आहे दुधामध्ये, तोपर्यंत आपण खवा करून घेऊया. इथे तुम्ही नोटीस केलंच असेल की मी काही रेडीमेड खवा आणलेला नाही आहे, तर मी आता ह्या मिल्क पावडरचा खवा करणार आहे. त्याच पॅनमध्ये मी होतं ते दूध ओतून घेतलेलं आहे. त्या पॅनमध्ये ऑलरेडी थोडं तूप होतं. नसेल तर 1 चमचा तूप घाला आणि त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर घाला आणि मंद गॅसवर सतत ढवळत राहा. 2 मिनिटांनी हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं. तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छानपैकी घट्ट झालेलं आहे. आपला
घरच्या घरी खवा तयार झालेला आहे, त्यामुळे तुमच्या घरी खवा नाही आहे, दुधी हलवा कसा करायचा हा प्रश्न आता तुमचा बाद झालेला आहे. घरी मिल्क पावडर असेल तर ती वापरून तुम्ही त्याचा खवा बनवू शकता. छान खवा झालेला आहे आपला. मी गॅस बंद करत आहे. आता दुधीची कढई मी पुढे घेते. दुधीमधलं दूध पण पूर्णपणे आटलेलं आहे. आता या स्टेजला आपण दुधीमध्ये साखर घालून घ्यायची आहे. साखर घालून छान ते एकजीव हुआ. थोडा वेळ ढवळत राहते. साखर घातल्यावर हे मिश्रण परत पातळ होते आणि नंतर आपल्याला ते परत घट्ट करायचे. त्यामुळे मंद गॅसवर तुम्ही ढवळत राहा. तुम्ही पाहू शकता साखर वितळलेली आहे आणि आपलं मिश्रण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे. हे 5 मिनिटं असेच ढवळत राहा. आपलं मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागेल. मिश्रण घट्ट झालं की आपण जो खवा तयार केला आहे तो घालून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले घट्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही खवा जो केलेला आहे तो घालू शकता. पूर्णपणे खवा घालून घ्या तुम्ही. खवा छान त्या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत चांगले ढवळत राहा. खवा घातल्यामुळे आपल्या मिश्रणाचा रंग परत चेंज होतो आणि हे तूप सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे आणि ढवळत राहायचे आहे. 5 मिनिटानंतर हळूहळू मिश्रण घट्ट होते. तेव्हा थोडंसं त्याच्यावरती वरनं 2 चमचे तूप घाला. वेलची पावडर घाला आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या. इथे पाहू शकता 5 मिनिटे झालेले आहे. आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे आणि तूप सोडायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपला दुधी हलवा तयार आहे. तर आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले त्याने गार्निश करूया आणि आपला दुधी हलवा सर्व करायला रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही करून बघा आणि नक्की त्याचा स्वाद घ्या. धन्यवाद.